नमस्कार. मी वैशाली. उपवासासाठी अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने नेहमीपेक्षा एक वेगळा पदार्थ म्हणजेच रताळ्याचे पराठे आज आपण बनवणार आहोत. सगळ्यात आधी एक मोठं रताळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि याची सालं काढून घ्यायची आहे. नंतर रताळं किसून घ्यायचं आहे आणि हे किसलेलं रताळं परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. नंतर कुकरच्या भांड्यामध्ये मी 2 कप हा किसलेला रताळ्याचा किस घेतलेला आहे आणि याच्यात पाव कप पाणी घालायचं आहे. नंतर कुकरमधून याची एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि हे उकडून घेतलेलं रताळं आहे. हे बघा, अगदी छान असं हे उकडलं गेलेलं आहे. लक्षात ठेवा, रताळं पूर्णपणे उकडलं जाणं गरजेचं आहे आणि पाण्याचं प्रमाणही आपण कमी ठेवलेलं असल्यामुळे याच्यामध्ये खूप पाणी शिल्लक नाही आहे. आता हे पूर्णपणे गार करायला ठेवून द्यायचं आहे. नंतर इथे आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. रताळं हे थोडंसं गोडसर असतं म्हणून मिरच्यांचं प्रमाण मी थोडंसं जास्त घेतलं आहे. आणि इथेच घेतली आहे कोथिंबीर, ओला नारळ, मीठ, आलं आणि ह्या सगळ्या वस्तू एकत्र मिक्सरमधनं बारीक करून घ्यायच्या आहेत. मिक्सरमधलं हे वाटण आता उकडलेल्या रताळ्यामध्ये घालून घ्यायचं आहे. नंतर ह्याच्यातच घालायचं आहे दाण्याचा कूट, जिरे पावडर आणि आमचूर पावडर. मिक्सरमध्येच वाटण वाटताना आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आत्ता इथे परत मी मिठाचा वापर केलेला नाही आहे. गरज पडेल तसा नंतर आपण इथे मिठाचा वापर करू शकतो. सगळं मिश्रण आता व्यवस्थित आपण एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे राजगिरा पीठ. आणि हे पीठ घालताना एकदम घालायचं नाही आहे, तर गरज पडेल तसाच आपण इथे पिठाचा वापर करत जाणार आहोत. इथे मी राजगिरा पिठाचा वापर केला आहे. याच्याऐवजी तुम्ही शिंगाड्याचं पीठ वापरू शकता, साबुदाण्याचं पीठ वापरू शकता किंवा वरईचं पीठसुद्धा वापरू शकता. पण मी सुचवेन की वरई किंवा साबुदाणा पीठ जर का तुम्ही वापरणार असाल तर ह्याच्यासोबतच थोडासा उकडलेला बटाटासुद्धा याच्यामध्ये घाला. नंतर हातावर मी थोडंसं साजूक तूप घेतलं आहे आणि परत एकदा हे व्यवस्थित असं मळून घेते आणि या मळलेल्या पिठाचे मी छोटे छोटे असे गोळे करून घेते. इथे मी पराठे अगदी छोट्या आकारामध्ये करणार आहे, पण पराठे तुम्हाला नको असतील तर मी आत्ता दाखवते त्या पद्धतीने तुम्ही याच्यापासनं थालीपीठसुद्धा बनवू शकता. थालीपीठ पराठे नको असतील तर याच्याचपासनं तुम्ही टिक्कीसुद्धा बनवू शकता. आणि नेहमीप्रमाणे हे थालीपीठ असं दोन्ही बाजूनी भाजून घेतलं आहे. पराठे लाटताना आपण नेहमीसारखा एक गोळा घेतलेला आहे आणि तो राजगिरा पिठातच असा घोळवून घ्यायचा आहे आणि नेहमी आपण पोळी जशी लाटतो तसा हा हलक्या हाताने फक्त लाटायचा आहे. गरज पडेल तसं लाटताना परत थोडंसं राजगिरा पीठ लावून घ्यायचं आहे. आज हे पराठे करताना मी अगदी छोट्या आकारामध्ये म्हणजे पुरीपेक्षा थोडासा मोठा आकार इतक्याच आकारामध्ये हे पराठे करणार आहे. तुम्हाला हवा त्या आकारामध्ये तुम्ही ते करून घेऊ शकता. आणि तयार झालेले हे पराठे लगेच भाजायला घ्यायचे. त्यासाठी तव्यावर थोडंसं असं तेल किंवा तूप लावून घेऊ शकता. गॅसची ज्योत मध्यम ठेवलेली आहे आणि तयार केलेला एक एक पराठा आता या तव्यावर ठेवत जायचा. फक्त एकच लक्षात ठेवा, हा पराठा भाजताना तवा सगळ्या बाजूनी त्या तव्याला गॅसची ज्योत लागेल याची काळजी घ्या, म्हणजे तो सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजला जाईल. वरच्या बाजूनी मी परत थोडंसं असंच तेल लावून घेते. अगदी कमीत कमी तेलामध्ये तुम्ही जर का बघितलं तर तुम्ही गरज नसेल तर तेल किंवा तूप इथे वर लावलं नाही तरीसुद्धा चालणार आहे, पण मी लावते कारण थोडीशी अशी खरपूस चव याची तयार होते. आणि नंतर वरची बाजू खाली घेऊन खालच्याही बाजूने हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि हे पराठे अगदी भराभर असे भाजले जातात. पहिले पराठे भाजून होईपर्यंतच बाजूला जागा तयार होते, तिथे नवीन पराठे भाजायला घेऊ शकतो. आणि याच पद्धतीने पुढचेही सगळे पराठे भाजून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे वेळ नसेल तर परत सांगते, थोडेसे मोठ्या आकारामध्ये पराठे केले तरीसुद्धा चालेल. आणि या पराठ्यांसोबत खाण्यासाठी आपण एक चटणी करणार आहोत. त्यासाठी मगाचंच मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर,
मीठ, साखर, जिरे पावडर आणि दही घातलं आहे. चटणी किती पातळ हवी आहे त्यानुसार दह्याचं प्रमाण कमी जास्त करा. आणि आता हे सगळं मिश्रण मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे. पराठ्यांसोबत खाण्यासाठी चटणी तयार आहे. उपवासाला नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन जेव्हा कंटाळा येतो तेव्हा असा वेगळा पदार्थ हा नक्की करून बघा. घरातल्या सगळ्यांना आवडेल. ताजी चटणी किंवा चिंचगुळाची चटणी कशाही सोबत हे पराठे अप्रतिम लागतात. या मिश्रणात छोट्या आकाराचे 18 पराठे तयार झाले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.